वर्ग 8वी विषय गणित मराठी माध्यमासाठी पाठ क्रमांक 2 समांतर रेषा व छेदिका भाग दुसरा समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म। चॅनल अद्याप सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओ समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा व बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी नोटिफिकेशन मिळवा। दोन रेषांना एका छेदिकेने जर छेदले तर होणाऱ्या 8 कोनांची आपण ओळख पाठीमागच्या घटकात घेतलेली आहे। ते कोण कोणते होते तर ते होते संगत कोन, अंतर कोन आणि उत्क्रम कोन, बरोबर आहे ना। पण त्यात जर दोन रेषा या समांतर असतील आणि जर त्या समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतील तर होणारे जे संगत कोन आहेत, अंतर कोन आहेत किंवा उत्क्रम कोन आहेत ते विशेष असे काही गुणधर्म दाखवतात। तर ते गुणधर्म काय असतात ते आपल्याला या घटकामध्ये पाहायचं आहे। पहा, या ठिकाणी रेषा PQ आणि रेषा RS या दोन रेषा समांतर दिसत आहेत आपल्याला आणि या दोन समांतर रेषांना रेषा AB ही काय आहे त्यांची छेदिका आहे आणि त्यामुळे झालेल्या 8 कोनांच्या जोड्यांचे गुणधर्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तयार झालेले जे कोन आहेत ते आपण या पद्धतीने दाखवलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांचे गुणधर्म समजणं सोपं जाणार आहे। तर पाहूया पहिला प्रकार संगत कोनांच्या गुणधर्मांचा, बरोबर आहे ना। या ठिकाणी संगत कोनांचा गुणधर्म म्हणजेच आपल्याला संगत कोनांच्या जोड्यांचा विचार करावा लागेल। तर संगत कोनांच्या जोड्या किती आहेत तर एकूण 4 संगत कोनांच्या जोड्या आहेत। त्यापैकी पहिली आहे 1 आणि 5, त्यानंतर आहे 2 आणि 6, 3 आणि 7 आणि 4 आणि 8 हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे ना। तर पाहूया 1 आणि 5 हे जोडी काय गुणधर्म दाखवते। जेव्हा आपण 1 आणि 5 या दोन कोनांना एकमेकांवर ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की 5 आणि 1 हे दोन कोन एकमेकांना अगदी तंतोतंत जुळतात आणि जर दोन कोन एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर आपण गणिताच्या भाषेमध्ये त्यांना ते दोन कोन काय आहेत असं सांगतो, एकरूप आहेत। मग म्हणजेच संगत कोन हे काय दिसत आहेत आपल्याला, एकरूप दिसत आहेत। चला लिहूया मग कोन नंबर 1 आणि 5 संबंधी काय आहे कोन पहिला AMP कोन AMP आणि कोन नंबर हा इथला किती नंबरचा होता 5 नंबरचा, त्याचं नाव काय आहे MNR एकरूप कोन MNR। आपण एकरूप का लिहिलेला आहे कारण ते दोन्ही कोन एकमेकांशी तंतोतंत काय होतात जुळत आहेत। याच पद्धतीने दुसरी जी जोडी आहे कोनांच्या संगत कोनांची ती कोणती आहे 3 आणि 7 ही जोडी बघूया। 3 आणि 7 जेव्हा 3 आणि 7 आपण एकमेकांवर ठेवतो तेव्हा ती सुद्धा तंतोतंत जुळते। म्हणजेच 3 आणि 7 हे सुद्धा कसे आहेत एकरूप आहेत। हे आपण कोनांच्या भाषेत लिहिणार आहोत। कोन नंबर 3 हा आणि 7 नंबर हा होता कोन PMN कोन PMN एकरूप कोन RNB या पद्धतीने आपण दुसऱ्या कोनासाठी लिहू शकतो। तिसरी संगत कोनाची जोडी कोणती आहे 2 आणि 6। 2 आणि 6 हेही कोन जेव्हा आपण एकमेकांवर ठेवतो तेव्हा हे लक्षात येतं की या सुद्धा दोन कोनांची जोडी बरोबर जुळते, म्हणजेच हे दोन कोन सुद्धा काय आहेत एकरूप आहेत। मग या तिसरी जोडी असेल कोन AMQ, जे दिसतं तेच लिहितोय आपण AMQ एकरूप कोन, या कोनाचं नाव काय आहे MNS कोन MNS, M या ठिकाणी आहे आणि N या ठिकाणी आहे, ओके। याच पद्धतीनं संगत कोनांचा गुणधर्मामध्ये चौथी जी जोडी आहे ती आहे कोन नंबर 4 आणि 8 ची आणि जेव्हा आपण 4 आणि 8 ला सुद्धा जुळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की हे सुद्धा दोन कोन एकमेकांना तंतोतंत जुळतात। म्हणून आपण लिहू शकतो कोन QMN एकरूप कोन SNB। आणि ह्या सर्व कोनांच्या जोड्या लिहिल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा गुणधर्म लक्षात येतो की जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा होणारे संगत कोन कसे असतात एकरूप असतात। दोन समांतर रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते तेव्हा होणाऱ्या उत्क्रम कोनांचा गुणधर्म आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर पहा, उत्क्रम कोनांच्या किती जोड्या तयार होतात, उत्क्रम कोनांच्या दोन पद्धतीच्या जोड्या तयार होतात। एक पहिला आहे आंतर उत्क्रम कोन। पहा, पहिली जोडी जी आहे ती कोणती आहे आंतर उत्क्रम कोन। या कोनाच्या दोन जोड्या तयार होतात। तर दोन कोनांच्या जोड्या होतात बाह्य उत्क्रम कोनांच्या।
दुसरी जे प्रकार आहे तो कोणता आहे, बाह्य व्युत्क्रम कोन, बरोबर आहे. मग आंतरव्युत्क्रम कोन कोणते आहेत, आंतरव्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या तयार होतात. पहा आंतरव्युत्क्रम कोन कोणते आहेत, 3 आणि 6. मग आंतरव्युत्क्रम कोन जेव्हा आपण पाहतो 3 आणि 6 साठी आपण काय गुणधर्म दाखवतात हे पाहण्यासाठी आपण या दोघांना इथं समोर घेतलेला आहे. आणि हा 3 नंबरचा कोन आहे आणि 6 नंबरचा कोन आहे. जर आपण हे दोन कोन एकमेकांना जुळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की हेही दोन कोन एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळतात. म्हणजेच कोन नंबर 3 आणि 6 म्हणजेच कोन PMN आणि MNS हे एकरूप आहेत. तेच आपण लिहिणार आहोत. नंबर 1 काय आहे, कोन PMN एकरूप आहे कोन MNS. प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे ते दोन कोन काय आहेत, एकरूप आहेत. ही आहे आंतरव्युत्क्रम कोनाची पहिली जोडी. दुसरी जोडी कोणती आहे, 4 आणि 5. 4 आणि 5 साठी पण जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की 4 आणि 5 सुद्धा एकमेकांवर, पहा 4 आणि 5 अशा पद्धतीने आपण जुळवले तर अगदी तंतोतंत एकमेकांवर जुळतात. म्हणजेच दुसरी जोडी जी आहे ती सुद्धा काय दाखवते आहे, एकरूपता दाखवते आहे. QMN कोन QMN एकरूप आहे कोन, हा कोन कोणता आहे, MNR. कोन MNR, कोन MNR या पद्धतीने आंतरव्युत्क्रम कोन आपल्याला एकरूप असलेले दिसत आहेत. आपण त्यांना थोडं बाजूला ठेवूया. आता यानंतर पाहूया बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आणि त्या काय गुणधर्म दाखवतात. बाह्य व्युत्क्रम कोनाची पहिली जोडी आहे 1 आणि 8. हे दोन कोन काय आहेत, बाह्य आहेत, रेषेच्या बाहेरच्या भागात आहेत आणि व्युत्क्रम कोन आहेत. पाहूया त्यांना आपण. 1 आणि 8 मध्ये काय प्रॉपर्टी आहे. जेव्हा 1 आणि 8 आपण घेतो आणि दोघं एकमेकांवर जुळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की हे दोघंही कोन सुद्धा कसे आहेत, एकरूप आहेत. मग लिहूया कोन AMP कोन AMP एकरूप आहे कोन. दुसरा जो कोन आहे याचा एक तो आहे कोन SNB. कोन SNB हे दोन कोन एकरूपता दाखवताना दिसत आहेत. एकरूपता दाखवणे म्हणजे सारख्याच मापाचे असणे. कोन 2 आणि 7 ही बाह्य व्युत्क्रम कोनाची दुसरी जोडी आहे. जेव्हा आपण या दोन कोनांचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की हे दोन कोन सुद्धा काय दाखवत आहेत, एकरूपता दाखवत आहेत. पहा तंतोतंत एकमेकांवर जुळत आहेत. म्हणून आपण अगदी सहज लिहू शकतो की कोन AMQ एकरूप आहे कोन RNB. या पद्धतीनं आपण व्युत्क्रम कोनांच्या गुणधर्म पाहत असताना आंतरव्युत्क्रम कोनही एकरूप दिसत आहेत आणि बाह्य व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप दिसत आहेत. यावरून आपण एक सांगू शकतो की दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर होणारे सर्व प्रकारचे व्युत्क्रम कोन हे काय असतात, एकरूप असतात. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर होणाऱ्या आंतरकोनांचा गुणधर्म आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आकृती मांडलेली आहे. कोन आपण तयार केलेले आहेत तर समजून घेऊया आंतरकोनांचा गुणधर्म. आंतरकोनांच्या दोन जोड्या तयार होतात. पहिली जोडी आहे 3 आणि 5 आणि दुसरी जोडी आहे 4 आणि 6. तर पाहूया पहिली जोडी आपल्याला या ठिकाणी काय गुणधर्म दाखवते. त्यासाठी आपण 3 आणि 5 ला या ठिकाणी घेत आहोत. पहा हा कोन नंबर 3 आणि हा कोन नंबर 5. ज्या पद्धतीने आपण संगत कोन आणि व्युत्क्रम कोन एकमेकांवर जोडून पाहिले होते त्याच पद्धतीने जेव्हा आपण 3 आणि 5 हे दोन कोन एकमेकांवर जोडून पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की हे कोन संगत एकरूपता दाखवतात का, नाही. हे कोन एकरूपता दाखवत नाहीत म्हणून ते एकमेकांवर तंतोतंत जुळत नाहीत. परंतु जेव्हा आपण या दोन कोनांना अशा पद्धतीने जोडतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एका रेषेची निर्मिती हे दोन कोन तयार करतात. म्हणजेच रेषेची निर्मिती करतात म्हणजे दोन कोन मिळून किती मापाचे होतात, 180 अंशाचे होतात. यावरून आपल्याला एक लक्षात गुणधर्म येतो की दोन आंतरकोन हे काय असतात, एकमेकांचे पूरक कोन असतात. पूरक कोनांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. चला लिहूया मग. हा जो गुणधर्म आपल्याला समजलाय तो आपण शब्दात लिहूया. 3 नंबरचा कोन होता, 1 नंबर लिहू कोन PM. हा PM आणि हा N. ओके, कोन PMN. जर PMN मध्ये कोन MNR मिसळला, कोन RM N
आर मिसळला तर दोघं मिळून किती अंशाचा कोन तयार करतात, 180 अंशाचा कोन करतात, ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कारण एका रेषेचं माप सुद्धा किती असतं, 180 अंश असतं. अगदी त्याच पद्धतीनं आंतरकोनाची दुसरी जी जोडी आहे 4 आणि 6 यांचाही आपण जर विचार केला आणि त्यांनाही आपण या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहतोय 4 आणि 6 जेव्हा आपण अशा पद्धतीने मांडतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हे दोन कोन एकरूप दिसतायत का, नाही. कोणत्याही बाजूने जरी आपण जोडून बघितले तरी ते एकरूप नाही आहेत, परंतु जेव्हा अशा पद्धतीने ते जोडले जातात तेव्हा ते एका रेषेची निर्मिती करतात. म्हणजे त्यांचं माप, एकूण माप किती आहे, 180 अंश आहे. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल की कोन दुसरी जी जोडी आहे QMN अधिक MNS, कोन MNS हे जर दोन कोन आपण एकत्र जोडले तर किती अंशाचा कोन तयार होतो, 180 अंशाचा कोन तयार होतो. आणि 180 अंशाचा कोन तयार होणे म्हणजेच हे दोन कोन काय म्हणतो आपण, एकमेकांचे पूरक कोन असतात असंही म्हणता येतं. म्हणून आपल्याला एक नवीन गुणधर्म सापडतो की समांतर रेषेला जर छेदिकेने छेदले तर होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची जोडी जी मापांची बेरीज असते ती 180 अंश असते. म्हणजेच ते दोन कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. अशा पद्धतीने आपण अंतरकोन, संगत कोन आणि उत्क्रम कोनांचे गुणधर्म समजून घेऊ शकतो. या गुणधर्मांचा काय उपयोग आहे हे समजायचं असेल तर जेव्हा आपल्याला 8 कोनांपैकी एका कोनाचे माप दिले तर या गुणधर्मांचा उपयोग करून आपण उरलेल्या 7ही कोनांचे माप अगदी सहज पद्धतीने सांगू शकतो. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या 8 कोनापैकी एका कोनाचे माप दिले असता उर्वरित 7 कोनांचे माप कशा पद्धतीने काढावे यासाठी अवश्य पहा भाग क्रमांक 3.